नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। खरेदी विक्री संघ निवडणुकीत बळीराजा विकास परिवर्तन पॅनलचे वर्चस्व। पॅनल प्रमुख पंकज आंबेगावकर यांनी खरेदी विक्री संघाच्या 19 जागांसाठी 21 जून रोजी पार पडलेल्या निवडणुकीत ॲडव्होकेट सतीश भारते यांच्या बळीराजा विकास परिवर्तन पॅनलचे 14 जागांवर विजय मिळवित एकहाती वर्चस्व सिद्ध केले। या निवडणुकीत बळीराजा विकास परिवर्तन पॅनलचे सहकारी संस्था मतदारसंघातील ॲडव्होकेट सतीश भारते, सुरेश दहे, दत्तात्रय जाधव, रुस्तुम मांडे, दत्तात्रय पाते, शिवाजी वरखडे, वैयक्तिक मतदारसंघातून ॲडव्होकेट मोहन बारहाते, नानासाहेब भिसे, दत्तराव लाडाने, तर ग्रामपंचायत मतदारसंघातून रेखाबाई देशमुख, तुपसमुद्रे, इतर मागासवर्ग मतदारसंघातून आबासाहेब घाटुळ, तर असे 15 उमेदवार निवडून आले। शेतकरी विकास पॅनलचे वैयक्तिक मतदारसंघातून माणिक बारहाते, पंडितराव चौखट, पंढरीनाथ यादव, महिला राखीवमधून माधुरी कदम असे केवळ 4 उमेदवार निवडून आले। निकाल लागल्यानं बळीराजा विकास परिवर्तन पॅनलच्या प्रमुखांनी पॅनल प्रमुख पंकज आंबेगावकर यांनी जल्लोष न करता येशवाडी येथे झालेल्या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। मानवत तालुका खरेदी विक्री संघ साधारणतः 1995 पासून पंडितराव चौकट यांच्या नेतृत्वाखाली तिथे राज्य करत होते। ह्यावेळेस जनतेने आणि बहात्तर मतदारांनी त्यांची सत्ता तब्बल 35 वर्षानंतर उलटून टाकली आहे आणि एकदम प्रचंड बहुमताने बळीराजा विकास पॅनलला शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी विजयी केले आहे। एकूण 19पैकी आमच्या 15 जागा निवडून आलेल्या आहेत। पण नेमकंच आपण सर्व ज्ञात आहात की कालच नेमकं येशवाडीमध्ये दुर्घटना घडली, त्यामुळं आम्ही त्या दुर्घटनेमुळे आम्ही आमच्या सर्व उमेदवारांनी या मृतांना श्रद्धांजली वाहून आम्ही आमची बाकीचा जल्लोष वगैरे काही केलेला नाही आहे। आणि आम्ही ह्यावेळेस जे आमचे आदरणीय आमदार राजेशदादा विटेकर, आदरणीय गंगाधररावजी कदम, तालुक्यातील दत्तराव जाधव व आमचे इतर सर्व सहकारी या सर्वांच्या आणि सर्वात लिडिंग रोल जो राहिला आमचा, जे या खरेदी विक्री संघाचे माजी सभापती श्री सतीशरावजी भारते यांचा जो काही मधल्या काळात जो त्यांनी अपमान केला होता किंवा त्यांना जी वागणूक दिली होती, त्या अपमानास्पद वागणुकीचा बदला आम्ही या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने आज आम्ही घेतलेला आहे। धन्यवाद। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।